नमस्कार मंडळी, चला तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तर बऱ्याच दिवसाचा आहे बरं का. मी फक्त याला ना शूट करून ठेवला होता, काही टाकलंच नव्हता, तर मला काही वेळच भेटला नाही. म्हटलं चला आता आज याला पोस्ट करून देते. तर आम्ही तेव्हा ना बाहेर चाललो होतो बरं का गावाला. आमच्या पाहुण्यांचा बोकडे होता तिकडेच. तर रस्त्याने बघा इतकं छान वातावरण होतं ना खरंच. तर पाऊस येतोय ना, तो खूप छान वातावरण होतंय. तर फुलंब्रीच्या आसपास जवळच आहे बरं का हे. खूप छान होतं तिथं, डोंगर वगैरे खूप छान आहे तिथं. तर आम्हाला जायचं होतं, आडगाव आहे त्या गावाचं नाव. तर आडगावला गेलो आम्ही, माझी भाषी आहे तिथं दिलेली. तर तिच्याच घरी बोकड्या होता, तर तिकडे गेलो होतो. तर हे बघा तिथं पोहोचलो, चहा वगैरे चालू होता. ती माझी भाषी आहे आणि आम्ही ननंद भाऊजाई मस्त चहा घेत होतो. तर बाहेरचं वातावरण तर एवढं छान आहे ना खरंच. ते ना मळ्यामध्ये राहतात, इतकं छान आहे ना तिकडं. सगळे नुसतं आजूबाजूला सगळी अशी शेतीच आहे आणि खूप त्याच्यामध्ये पिकं वगैरे लावलेत. तर स्वयंपाक वगैरे तर इकडे झाला होता. मस्त जेवणं ते केले आम्ही आणि बाहेरचं काही असं वातावरण होतं तिथलं. तर म्हटलं चला याच्यामध्ये थोडंसं आपण शूट करूया. आपल्याला कुठं नेहमी असं बघायला भेटतं हो. एखाद्या वेळेस गेलो आपण गावाला तर तेव्हाच. आणि खरं तर गावाकडचंच वातावरण आपल्याला खूप म्हणजे असं बघायला भेटतं, इकडं तर भेटतच नाही. तर मग काय थोडंसं शूट वगैरे केलं, व्हिडिओ काढले आणि मग आम्ही परत निघालो घरी. तर येताना एवढं काही असं थोडंसं शूट केलं. तर चला आजचा ब्लॉग एवढाच. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही याला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.